नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. पडळकरांच्या सभेत फडणवीसांचा कॉल, थेट फोनवरून जनतेला केलं संबोधित. लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता, मंत्री अदिती तटकरे करून मोठी घोषणा. चीफ मिनिस्टर म्हटल्याने सोन्याची शिंगे येतात, एकनाथ शिंदे यांची सल पुन्हा उघड. 3-4 वर्षापूर्वी मला जास्त केस होती, पण आता कमी झाली. फडणवीसांची मिश्किल टोलाबाजी. एकनाथ शिंदेच्या स्टेजवरून मंत्र्यांना फोन लावून ऑन द स्पॉट फैसला करण्याचा सपाटा. बाळासाहेब थोरातांनी उडवली खिल्ली. झाडा आमचे आईबाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही. शयाजी शिंदे संतापले. साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका, राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन. शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं. तेलंगणातून लग्नासाठी जळगावला निघालेलं दाम्पत्य बेपत्ता. खामगाव मलकापूर महामार्गावरील घटना. निलेश राणेंना झटका, पोलिसांकडून गुन्हा दाखल. स्टिंग ऑपरेशन करणं महागात पडलं. संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला वर्ष पूर्ण, काय म्हणाले मनोज जरांगे पाटील. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आळी यांच्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संबोधित केले. आमदार गोपीचंद पडळकर हेही या सभेला उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील जत येथे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आळी यांच्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारा संबोधित केले. आमदार गोपीचंद पडळकर हेही या सभेला उपस्थित होते. फडणवीस यांनी डॉक्टर आळी यांच्या रुग्णसेवा आणि स्वच्छ प्रतिमेचे कौतुक करत ते आमदार पडळकर यांच्या सोबत डबल इंजिनचे काम करून जत शहराला चांगले घडवतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी मतदारांना 2 तारखेला कमळाचे बटन दाबण्याचे आवाहन केले आहे. ही घटना राज्यातील राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दर्शवते. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अनेक पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या काळात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रे गमावली होती. याचा परिणाम KYC करण्यावर झाला होता. याशिवाय विधवा, एकल आणि विभक्त झालेल्या महिलांना डिवोर्सी KYC करतानाही काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. आता या महिला त्यांच्या अंगणवाडी सेविकांकडे त्यांची कागदपत्रे उपलब्ध करून देऊन KYC प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करू शकतात. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचीही मंत्री अदिती तटकरे यांनी नमूद केले. तर इकडे मुख्यमंत्री असताना लोक मला चीफ मिनिस्टर म्हणायचे, परंतु चीफ मिनिस्टर म्हटल्याने सोन्याचे शिंगे येतात काय आणि कॉमन मॅन म्हटल्याने निघून जातात काय असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा गाजली. आपणास मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री व्हावे लागले याची सल अजूनही त्यांच्या मनात कायम आहे. त्याचे प्रत्यंतर भगूर येथील त्यांच्या भाषणातून पुन्हा आले. मुख्यमंत्री असताना लोक मला चीफ मिनिस्टर म्हणायचे, परंतु CM म्हणजे कॉमन मॅन असे मी म्हणायचो. चीफ मिनिस्टर म्हटले आणि कॉमन मॅन म्हटल्याने काय फरक पडतो? चीफ मिनिस्टर म्हटल्याने सोन्याचे शिंगे येतात काय आणि कॉमन मॅन म्हटल्याने निघून जातात काय असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला. आपणास जनतेनेच DCM म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही पदवी दिल्याची त्यांनी सांगितले आहे. एक प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. आपल्या झंझावती दौऱ्यात ठिकठिकाणच्या प्रचार सभांमध्ये हिंदीतून डायलॉगबाजी करणारा एकनाथ शिंदे यांनी भगूरच्या सभेतही शिवसेना को हराना मुश्किल नहीं नामुमकिन है असा डायलॉग ऐकवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये 400 खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आढावा घेतला आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये स्थानिक नेते समीर भाऊ यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मोठे योगदान असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये 400 खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आढावा घेतला आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये स्थानिक नेते समीर भाऊ यांच्या अथक पाठपुराव्याचे मोठे योगदान असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे. सुरुवातीला 400 खाटांच्या रुग्णालयाची अट पूर्ण केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालयाला हिरवा कंदील मिळाला असे ते म्हणाले. या निवडणुकीनंतर रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
आहे। यावेळी त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे यशस्वी अंमलबजावणीवरही भाष्य केले। या योजनेद्वारे नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यात राशन कार्ड किंवा इतर कागदपत्रांची अट नाही। सध्या 1300 आजारांवर उपचार दिले जात असेल तरीही अधिक महत्त्वाच्या आजारांचा समावेश करून योजनेचा विस्तार करण्याची शासनाची योजना आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले। एकनाथ शिंदे यांनी संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना सभेवेळी त्यांच्या विशेष फोन ऑर्डरची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल शैलीत खिल्ली उडवली आहे। संगमनेर मधील MIDCचा प्रश्न आणि रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून त्यांनी संबंधित दोन्ही खात्यांना मंत्र्यांना फोन लावून तात्काळ आदेश दिले। हाच धागा पकडून बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांना कोपर खळी मारली आहे। जिथे जाईल तिथे मंत्र्यांना फोन लावून हे मंजूर ते मंजूर करतायत। निवडणुकीत असे स्टंट करायला लागतात, पण त्यालाही काही मर्यादा असते, असे थोरात म्हणाले। पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, काल जे आले त्याला सत्यजित तांबेंनी उत्तर दिलं। मोठ्यांना उत्तर द्यायची जबाबदारी माझी आहे। संगमनेरला ते आले होते, विकासासाठी मतदान करा म्हणत होते। त्यांनी आधी नगर मनमाड महामार्ग करावा आणि नंतर आम्हाला सांगावा। खासदारकी आमदारकी मंत्रीपद असताना तुम्हाला एक रस्ता होत नाही, एवढं करा आणि मग संगमनेर वाल्यांना विकासाचा गप्पा करायला या, असंही त्यांनी म्हटलं आहे। हे जिथे जातील तिथे MIDCची मंजुरी करतात। लोक म्हटले थोडं पाणी पाहिजे, शिंदे म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरणाला नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी नाही, डोंगर मंजूर। निवडणुकीत बनवाबनवी करायची तुम्हाला सवय लागली आहे, अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम करू नका, असंही पुढे बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे। मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला आहे आणि आंदोलनादरम्यान सर्व नाशिककरांना एकत्र येण्यास सांगितलं। इथे गवताची काडी देखील तुटली नाही पाहिजे, असं म्हणत सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे। झाडं ही आमची आईबाप आहेत, त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांच्या जनभावना समजून घ्यावी। तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहे, त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन लढा उभा राहिले त्याला माझा पाठिंबा आहे, असं वक्तव्य अभिनेते आणि सह्याद्री देवराय संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केले आहे। ते शनिवारी नाशिक मधील तपोवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते। सयाजी शिंदे यांनी तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये अशी भूमिका घेतली। यावेळी त्यांनी अत्यंत परखडपणे भाष्य करताना म्हटले की साधू आले गेले तरी त्यांनी काही फरक पडत नाही, याविषयी माझा अभ्यास नाही, पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल। इथलं एकही झाड तुटता कामा नये, ही सगळी झाडं वाचवली पाहिजे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले। 14 नोव्हेंबरला या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर उभारण्याची ऑर्डर काढण्यात आली होती। मग या सगळ्यात कुठला साधुग्राम आणि कुठला कुंभमेळा आला, असा सवाल सयाजी शिंदे यांनी विचारला। चांगली माणसं ही साधू संत असतात, एका जागेत 10 माणसे राहू शकतात, असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले। तर सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वरील त्यांच्या अधिकृत अकाउंट वरून एक भली मोठी पोस्ट लिहित राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला असून तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे। आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधू संतांच्या नावाने ती जमीन सपाट करून द्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची, इतकाच विचार या सरकारचा असणार। नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं नाही तर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं, हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळ करतात दिसतात, असे टीकाग्रस्त त्यांनी सोडलं आहे। राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी आली आहे। माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री प्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे। कानपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे। ते कानपूरमधून सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते, तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे।
पोखरपूर येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. श्रीप्रकाश जयस्वाल यांनी कानपूरमध्ये काँग्रेसला बळ दिले, तसेच कानपूरमध्ये अनेक मोठे प्रकल्प आणले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जयस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. योगी म्हणाले की माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. मी प्रभू श्रीराम यांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लापशी आणि गुग्गरा म्हणजे प्रसाद असतो. हा कुठला प्रसाद? ह्यात पोळी, भात, वरण, मिठाई आहे. हे जेवण आहे, हा प्रसाद नाही, असे त्यांनी पालिका प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांड आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर याआधी त्यांनी अनेक जण साई भक्त म्हणून फिरतात, रात्री दारू पिऊन जेवतात आणि सकाळी पुन्हा भक्त म्हणून फिरतात असे म्हटल्याने त्यांच्या वक्तव्यावर मोठी टीका झाली होती. त्यावेळीही विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. आता विखेंच्या आणखी एका वक्तव्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय विखे म्हणाले की MIDC मुळे रोजगार निर्मिती होईल. आपला हॉटेल व्यवसाय चालण्यासाठी मी आवाज उठवणार की हे प्रसादालय बंद करा. सगळ्यांनी माझ्यावर टीका केली, म्हणे हा प्रसाद आहे. अरे प्रसाद काय असतो? प्रसाद घुगऱ्या आणि लापशी असते. हा कुठला प्रसाद? त्यामध्ये पोळी, भात, मिठाई, वरण, डाळ आहे. हे जेवण झाले, हा प्रसाद नाही. साई भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा, याला आमचा विरोध नाही. पण रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जातात. जेवढे साई भक्त म्हणून फिरत होते ते साई भक्त नव्हते, भिकारी, गुन्हेगार होते. जेवायचं, झोपायचं, परत सकाळी आपल्या कामाला लागायचं. हे बंद होणार, हे बंद झालंच पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथून जळगाव खानदेश येथील लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारने निघालेल्या दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भालजी परिसरात रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे. याबाबत या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंग दामू पाटील हे सीतापुरम म्हणजे तेलंगणा येथे खासगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते त्यांच्या पत्नी नम्रतासह कारद्वारे जालन्यातील जळगाव डोकलखेडा येथील लग्नासाठी रवाना झाले होते. 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या नातेवाईकांशी शेवटचा फोनवरील संवाद झाला. दरम्यान नातेवाईक जळगावला पोहोचले, मात्र पाटील दाम्पत्य न आल्याने चिंता व्यक्त झाली. वारंवार फोन करूनही दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ असल्याचे आढळून आले. यानंतर नातेवाईकांनी महामार्गावरील अनेक गावांमध्ये चौकशी सुरू केली. CCTV फुटेज तपासत दाम्पत्याची गाडी 27 रोजी संध्याकाळी 7 वाजता बाळापूर जवळील तरोडा टोल नाका आढळल्यानं दिसला आहे. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी नांदुरा तालुका येथे आढळले. मात्र त्यानंतर दाम्पत्याचा कोणताही शोध लागला नाही. महामार्गावर कोणताही अपघात नोंदलेला नसल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. महत्वाची बातमी येत आहे. मालवण पोलीस ठाण्यात भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरात बेकायदेशीररित्या शिरल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विजय केनवडेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदण्यात आला आहे. या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी म्हटले आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. ज्याच्या घरात पैसे सापडले त्यांना कोणतीही नोटीस नाही, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलेही नाही. मात्र गुन्हा पकडून देणाऱ्यांवरच केसेस होत आहेत. त्यांनी पोलिसांना आपल्याला अटक करण्याचे आव्हान दिले असून आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असे स्पष्ट केले आहे. हे प्रकरण राजकीय दबावाखाली सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बीड येथील संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने मस्साजोग येथे जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बीड येथील संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण निमित्त कुटुंबियांनी न्यायासाठी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. संतोष देशमुख यांच्या भावाने आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण लढत राहू अशी भावना व्यक्त केली. येत्या 12 तारखेला आरोप निश्चिती होणार असून त्यानंतर लवकर न्याय मिळेल अशी
आशा त्यांनी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. न्यायाच्या या लढाईत सोबत असलेल्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे. कुटुंबाचे दुःख मोठे असून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावे असे आवश्यक आहे. तर या होत्या आजच्या बातम्या. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी.